आणि मी नाशिक शहराचा पोलीस कमिशनर आहे. तर माझा जो 23 वर्षाचा प्रवास फ्रॉम अ रूरल बॉय टू IPS आणि त्यानंतरचा प्रवास, तर या अनुषंगाने आज टीन एज मध्ये शैशवेफेन विद्यानाम यौवने विषयशीना वार्धक्ये मुनिवृत्तीनाम योगतांते तनुत्यजाम, या तुमच्या कुमार वयामध्ये 21-22 वर्षापर्यंत अभ्यासाशिवाय पर्याय नाही. नंतर लग्न झाल्यानंतर सगळ्या विषयांचे भोग घ्यायचे आहेत. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखराता है. आखिर उसकी कोशिश बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई ये देखो और सुधार करो. जब तक सफल न हो चैन नींद सब त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्यामुळे त्या 95-96 ला, त्याच्या अगोदर तर फाउंडेशन खूप चांगल्या पद्धतीने घट्ट केलेलं होतं. कारण जवळजवळ 2000 मार्कांची लेखी परीक्षा, प्रिलिम्स 6-7 लाख मुलांना पहिल्यांदा यायचं 50,000, प्रिलिम्स मधनं 50,000 परत 2000 मध्ये यायचं, 2000 मधनं पहिल्या टॉपर 100-200 मध्ये यायचं, म्हणजे जेणेकरून IAS आणि IPS मध्ये. कारण जवळजवळ 28 वेगवेगळ्या पोस्ट साठी एक्झामिनेशन असते, 700-800 पोस्ट असतात. पण तो सापशिडी सारखा खेळ आहे. अगदी इंटरव्ह्यूतनं परत आपण रिव्हर्स 6 लाख मध्ये जाऊ शकतो. त्यामुळे हे अप्स अँड डाऊन्स, त्यासाठी फक्त आणि फक्त कष्ट, आणि ते स्मार्ट कष्ट. फेल्युअर इज नेव्हर फेटल, सक्सेस इज नेव्हर फायनल, इट्स द करेज टू कंटिन्यू विच काउंट्स. हे खूप छान कविता आहे, मोटिवेट करणारी, विकास बंसल नावाच्या कवीनं लिहिलेली आहे. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है. मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, तुम शीशे से कब तक तोड़ोगे. मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. आणि सगळ्या टीका टिप्पणी कॉमेंट्स सगळे पॉझिटिव्हली घ्यायचे असतात, इष्टापत्ती म्हणून घ्यायचे असतात. छत्रपती शिवरायांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच आपल्याला दाखवलेलं आहे. तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको फेंकोगे, तप तप कर सोना बनूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. त्यामुळे प्लॅन करायचा आहे. आपल्या आयुष्याचं ब्लूप्रिंट आहे ना, तो ठरवण्याची हीच वेळ आहे. सॉलिड असला पाहिजे, मिनिंगफुल असला पाहिजे. आय एम समबडी, मी आहे, माझ्या जगण्याला, माझ्या बोलण्याला, माझ्या इथं राहण्याला, अस्तित्वाला काहीतरी अर्थ आहे. देयर इज मिनिंग टू माय लाईफ. माझ्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे, हे आपल्या डोक्यात पक्क असलं पाहिजे. त्यात डिग्निटी आणि सेल्फ रिस्पेक्ट याच्यावर कधी कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये. If I can't fly, I will run. If I can't run, I will walk. If I can't walk, I will crawl. पण त्या प्रोफेशनल एक्सलन्स, त्याच्या दृष्टीने माझी वाटचाल कशी राहील, हे डोक्यात पक्क असलं पाहिजे. विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रिकॉर्ड तोड़ देते हैं. आणि भगवद्गीतेमध्ये क्रिया आणि कर्म या 2 प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. क्रिया म्हणजे रोज आपण उठतो, जेवतो, रात्रविधी करतो, व्हॉट एव्हर, सगळ्या गोष्टी ज्या आई मुलांना शिकवतो. सगळे प्राणी मात्र पण तेच करत असतात. पण कर्म हा दुसरा जो कॉन्सेप्ट आहे, दॅट इज विदाउट एक्सपेक्टेशन, विदाउट रिम्युनरेशन, विदाउट रिटर्न्स. जो अंधार आहे तो नष्ट व्हावा, दुष्ट व्यक्ती नष्ट व्हायला नको, त्यातली दुष्ट प्रवृत्ती नष्ट व्हावी, सत्सद विवेक बुद्धीचा स्वर्ग जगाला दिसावा, सगळ्या जगाचं कल्याण व्हावं, विश्व बंधुत्व निर्माण व्हावं, हे स्वप्न ते पाहतात. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.